मारू नका मारू नका मरा नारी कोणाला न्याय केला नका मारू राया मला नारी कोणाला न्याय केला नका मारू राया मला नारी कोणाला पुरा करून दाखव. बोलणार बोल ना. तुझ्या वहिनी बद्दल बोलणार. काय म्हणून शिळांना दिले म्हणून. आणि हे शिळांना मी कधी खपवून घेणार नाही. वहिनी शिळांना देऊ शकत नाही. आणि तुला मी वारंवार सांगतोय की तू माझ्या वहिनी बद्दल तू आरोप लावू नकोस. सत्य ते सांग. काय सत्य आहे? सत्य आहे. वहिनी बनवली तर सुपरच बनवते. मी बनवली तर सुपर होत नाही असंच म्हणायचं. आता तुझ्या हातचा खालो नाही वहिनीच्या हातचा खाऊ ना. म्हणून मी काय म्हणत आहे हा नाही ना हा शिळा नाही. शिळा नाही. हो
ना बाकास होता. अरे बाबा शिडा अन्न होता, तुमच्या वहिनीनं शिडा अन्न दिली. माझी वहिनी मला शिडा अन्न देते का? एवढा बळ्या भात खालो तर सट 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 भीतर जाय. हो जाणारच आहे ना, वहिनीच्या हातचं म्हटल्यावर जाणारच आहे. वहिनीच्या हातचा रोज खाऊ लावता. हो जाणारच आहे. पण तुम्हाला कुठे माहिती आहे वहिनीनं शिडा अन्न रोज देता म्हणून? का माहिती? काहीच नाही माहिती आहे. तू म्हणते वहिनी शिडा अन्न दिली. हो. वहिनी शिडा अन्न देतच नाही बाई, तू काय त्या गोष्टी बोलू नको. अरे बाबा माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितले, तुमच्या बहिणीनं तुम्हाला शिडा अन्न देतानी. तू बघितलीस हा. ते काहीच तुझा का गावे? म्हणजे मी बघितली स्वतःच्या डोळ्यानं, ते गावे. हा? मी सांगत आहे ते सगळं खोटं, आणि वहिनी दिली शिडा अन्न ते हा? ते खरं म्हणजे खोटंच आहे. मी सांगितलं ना. देवा बाई, आता झाला ते झाला, जाऊ दे ना. उगा उगा तेच का शिडा अन्न दिली. का जाऊ द्यायचं आहे? हा? का जाऊ द्यायचं आहे? तुम्ही शेतामध्ये राब राब राबता, हा? आणि तुमची वहिनी घरी राहते, हा? पाटली सारखी. आणि तुमचे दादा काय करतात? त्या नागपूरला जाऊन काय करतात? हा? तुम्ही एवढे राब राब राबतात आणि तुम्हाला शिडा अन्न, आजपर्यंत शिडा अन्न दिले, आजपर्यंत खपवून घेतले. पण मी इथे आले आहे तुमची बायको, मी शिडा अन्न देताना मी खपवून घेणार नाही. ए बाई, आता तुझा लगीन झाला ऐक, माझा डोका सरकवू नकोस. मी पहिलं सांगत आहे, येऊन जाऊन तू माझ्या वहिनीले शिडा अन्न दिली शिडा अन्न दिली म्हणलीस तर माझी मेमरी खराब होऊन जाते. वहिनी बद्दल मेमोरी खराब होते. अरे बायको सांगत आहे, तिच्याबद्दल काही वाटतच नाही. लगीच झाला तुझा, का लगीच झाला? लगीच झाला तुझा. तू आता माझ्या वहिनी बद्दल जर एक शब्द जर बोललीस तर तुझ्या पाठीचे चमडे एकही नाही राहत. म्हणजे शिडा अन्न तुमच्या वहिनीला तुम्हाला दिली. तेव्हा अजून ठेस ठेस लावलीस. माझी वहिनी मला शिडा अन्न देऊ शकत नाही, आणि माझ्या वहिनीवर माझा विश्वास आहे तेवढा. तुमच्या वहिनीवर तुमचा विश्वास आहे, पण या बायकोवर नाही आहे ना. बायको तू आज आलेली बायको आहे. अरे वहिनी माझा लहानपणापासून सांभाळ केलेली माझी वहिनी आहे. अगं जेव्हा माझी आई मरण पावली तेव्हापासून ते माझा सांभाळ केली. अगं लहानाचा मोठा केली, माईची ममता दिली. त्या वहिनी बद्दल मी का तिचा तिरस्कार करू सांग ना. अगदी बरोबर आहे. आई नसताना तुमचं पालन पोषण केली. काऊन केली ही तुम्हाला माहिती आहे? काऊन केली? कारण तुम्ही शेतामध्ये राब राब राबता आणि पैसा तिच्याकडे त्या पाटली महाराणीकडे आणून देता. ते पालन पोषण केली. तुझा यामध्ये तुझे बोलतास ते तुझा बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आणि वहिनी शिडा अन्न दिली हे खरं आहे. हा खरं आहे. बरं बरं ठीक आहे. तू म्हणते ना वहिनी शिडा अन्न दिली म्हणून ठीक आहे. मग मी सांगतो ते ऐकतेस का? काय? मी सांगतो ते ऐकलंस तर मी ते खरं आहे म्हणतो. ऐकतेस का? ठीक आहे. आता मग आहे त्या खालच्या बंदीमध्ये आहे ना, अर्धा परा माती टाकायची. तू माझ्या बरं माती टाकू लाग. कधी? मी त्या शेतामध्ये माती टाकणार. माझ्या पप्पाच्या घरी कधी शेतावर गेली नाही तर इथं माती टाकणार का? हो तुझ्या बापाचा घर होता, हा तुझ्या नवऱ्याचं घर आहे. आणि तू शेतकऱ्यासोबत लग्न केलीस तर तुला शेतीमध्ये येऊन काम करावं लागल का? मी नाही टाकणार. नाही टाकत. नाही. मग शिळा अन्न हो म्हणून सांगायचा नाही का सांगायचं नाही? हा? मी स्वतःच्या डोळ्यानं बघितली आहे ना, सांगणार. झाला सांगायचा. तू माझ्या वहिनीवर असा आरोप लावू नकोस, आणि तू माझा ऐकायला तयार नाही. आणि माझ्या वहिनीने जर असा टोचून बोलला तर मी ऐकून घेणार नाही. बोलणार. काय बोलणार?